बघितलं मी त्यांना तर ते पठण करता नाही आलं. उद्धव साहेबांना सिर्फ कुराण द्यायची होती. राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील चोरी प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रामरक्षा आंदोलन सुरू केलंय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात झालेल्या या आंदोलनावरून जैन मुनी निलेश चंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दात टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जैन मुनी निलेश चंद्र म्हणाले, बाळासाहेबांचे विचार पूर्णपणे संपलेले आहेत. जेव्हा उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा वाचण्याची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी नवनीत राणा यांना 14 दिवस जेलमध्ये टाकलं. उद्धव ठाकरेंचं आंदोलन मी पाहिलं, त्यांना धड वाचता देखील आलं नाही. उद्धव ठाकरेंना कुराण द्यायला पाहिजे होतं. रामरक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही. त्यांना श्राप लागला आहे. त्यांना शुद्धीकरण करण्याची गरज आहे. राम आमच्या आस्थेचं केंद्र आहे. आता जी बाबरी मशीद बनत आहे तिथे देखील घोटाळा झाला आहे. त्याच्या विरोधात करणार नाही का तुम्ही? पुढे बोलताना त्यांनी म्हटलं, राम मंदिरात जी चोरी झाली त्याचं आम्ही बघून घेऊ. आमची दानपेटी आहे, आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही तुमचं बघा. रामाला धन आणि वैभवाची गरज नाही. ज्यावेळेस राम मंदिर बनत होतं त्यावेळेस तुम्ही आंदोलन का केलं नाही? हे फक्त हिंदुत्वाला दाबायला तयार आहेत. देवाभाऊंची ही सरकार आहे आणि देवाभाऊ आता महाराष्ट्रातले राम आहेत. उद्धव साहेबांना माझं म्हणणं आहे, तुम्ही आधी कुराण वाचा. कुराणाची तुम्हाला गरज आहे. राम रक्षा कवच तुमच्यासाठी नाही. जैन मुनी निलेश चंद्र यांच्या या वक्तव्यामुळं नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून आता या टीकेला ठाकरे शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर दिलं जाणार याकडं राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.